शहरातील एका नामांकित महाविद्यालयात पल्लवी मॅडम संगणक विषय शिकवत होत्या. त्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत्या. त्याच महाविद्यालयात 21 वर्षीय चंदन हा अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. अभ्यासात हुशार आणि तंत्रज्ञानाची आवड असलेला चंदन अनेकदा संगणक प्रयोगशाळेत अतिरिक्त वेळ घालवत असे. सुरुवातीला पल्लवी मॅडम आणि चंदन यांच्यातील संवाद पूर्णपणे शैक्षणिक होता. प्रोजेक्ट, स्पर्धा आणि अभ्यासाशी संबंधित चर्चा होत असत. मात्र कालांतराने त्यांच्यातील जवळीक वाढू लागली. वर्गाबाहेरही ते वारंवार भेटू लागले. अनेकदा ते संगणक कक्षात इतर सर्व विद्यार्थी गेल्यानंतर बराच वेळ एकत्र राहू लागले. महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांच्या लक्षात ही गोष्ट येऊ लागली. सुरुवातीला कोणी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. परंतु नंतर दोघांमधील संबंध शिक्षक-विद्यार्थी या व्यावसायिक मर्यादेपलीकडे जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. एका दिवशी प्रयोगशाळेच्या CCTV फुटेजची तपासणी करताना प्रशासनाला काही संशयास्पद बाबी आढळल्या. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशीदरम्यान असे स्पष्ट झाले की पल्लवी मॅडम आणि चंदन यांच्यात असे वैयक्तिक संबंध निर्माण झाले होते जे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात असणे योग्य मानले जात नाहीत. महाविद्यालयाच्या नियमांनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी व्यावसायिक अंतर राखणे आवश्यक होते. त्यामुळे या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहण्यात आले. पल्लवी मॅडम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्यांना नोकरी गमवावी लागली आणि त्यांच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. चंदनलाही या घटनेचा फटका बसला. त्याच्या अभ्यासावर परिणाम झाला. मित्रांमध्ये त्याच्याबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या. काहींनी त्याच्यावर टीका केली तर काहींनी सहानुभूती व्यक्त केली. मात्र या सर्व गोंधळामुळे त्याचे लक्ष शिक्षणापासून विचलित झाले. काही महिन्यानंतर दोघांनाही आपल्या निर्णयांचे परिणाम समजू लागले. एका क्षणिक भावनिक जवळिकीमुळे त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील विश्वास, जबाबदारी आणि नैतिक मर्यादा का महत्त्वाच्या असतात याची जाणीव त्यांना झाली. या घटनेतून महाविद्यालयातील इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही धडा घेतला. कोणतेही नाते परस्पर संमतीचे असले तरी काही परिस्थितींमध्ये अधिकार, जबाबदारी आणि व्यावसायिक नैतिकता यांना विशेष महत्त्व असते. त्या मर्यादा ओलांडल्यास त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.